आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे बघ मंजू, अमृताने आम्हाला सगळं सांगितलंय, पण तुला सांगू का, मला वाटतं तू सत्या खरंच चांगलं आहे ग. तुला काय गरज होती त्याचं लग्न मोडायची? म्हणजे चांगलंच केलंस तू त्याचं लग्न मोडून, पण तू मुद्दाम त्याच्या वाकड्यात गेलीस तर मग तो का गप्प बसेल ना? चांगला दुसऱ्याच्या मंडपात जाऊन गुंडगिरी करतोय तो चांगला. तुम्हाला माहित नाही त्यानं का वाघमारे, कधी कधी तुम्ही स्वतः पोलीस आहात हे स्वतःच विसरता का हो तुम्ही? भर मांडवात तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला कोणीतरी उचलून घेऊन जाता आणि तुम्ही बघत राहता आणि वर त्यांच्या घरी जाऊन दादागिरी करता. अहो सर, तोच सत्य आहे जो तात्या साहेबांचा खास म्हणून आपण सोडला. माहिती आहे मला. साहेब, डीजे का नुसता माझा होणारा नवरा नाहीये, माझ्या आत्याचा पोरगा बी आहे आणि असं जास्त काळ त्याला तिथं नाही ठेवू शकत. त्याच्या जीवाला धोका आहे. वाघमारे, तुमची नक्की काय दुश्मनी आहे त्या सत्याशी? तेच तर, म्हणजे काय बी पुरावा नसताना उलट तुम्ही त्या बिचारा सत्याच्या मागे लागताय आणि 10 वेळा तोंडावर पडताय. अहो, तुमच्या या अशा वागण्यानं ना अख्ख्या स्टेशनची इज्जत जाते वाघमारे. अहो, मी खरंच सांगते, तिथं समध्याने बघितलंय त्याला. सत्यानं उचलून नेले डीजेला. अहो, भर मंडपातून उचललंय त्याला. साक्षीदार पण सहज जमा होतील. आणि सर, प्रत्येक डावाला आपण मंजूलाच का पाहण्यात बघायचं? आणि एका कॉन्स्टेबलच्या साखरपुड्यामध्ये गुंडगिरी होते आणि आपण काहीच करू शकत नाही असं लोकांना वाटेल. मग सामान्य माणसं आपल्याकडनं काय अपेक्षा करतील साहेब? ठीक आहे, चला शोधू त्याला. त्याचाच फोन आलाय. उचल की मग. हॅलो वाघमारे मॅडम, अहो आम्ही तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला घरी घेऊन आलोय आणि तुम्ही कुठं आहे? मंडपातून घेऊन गेल्यावर विसरला का काय नवऱ्याला? आम्ही वाट बघतोय तुमची. आता डीजेला या माकडानं घरात आणून सोडलं. हे जर साहेबांना कळालं तर साहेब मलाच बोलतील. काय करशील म्हणजे आता? साहेब, काय झालं ना, काहीतरी चूक झाली. तुम्ही थांबा इथंच, मी जरा जाऊन बघते. म्हणजे तुम्ही बरोबर म्हणत होता, मी पोलीस आहे, मला माझी जबाबदारी स्वीकारायलाच पाहिजे. मी कळवते तुम्हाला. काय मुलगी आहे? तिचा काय अंदाजच लागत नाही. वाघमारे मॅडम, इकडे इकडे. डीजे, गुंडाईस ते माहित होतं, पण आता गुन्हेगार बी झालायस. आता तुमच्या विरोधात कंप्लेंट नोंद करावी लागेल. मॅडम, हो, आमच्या विरोधात कंप्लेंट करू नका मॅडम. आम्हाला तुमचं आणि पोलीस स्टेशनचं लय भ्या वाटतंय मॅडम. अरे पण कसली कंप्लेंट? कसली? लोकांच्या मंडपात येऊन एकाला उचलून नेताय, बाबू त्याला ढोरासारखं मारताय, वर विचारताय वे कसली कंप्लेंट? नाही 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 मॅडम. अहो, आम्ही कशाला कुणाला उचलू? अहो, धुतल्या तांदळासारखं आहे आम्ही. उगाच चोर सोडून संन्यासाला पाशी देताय तुम्ही. कुणाला मारलं बरं? आम्ही सांगा, कुणाला मारलं? डीजेला. पिल्लू, आमच्यातलं कोणी तुला हात लावला? पिल्लू नाही नाही नाही. बघा, पिल्लू नाही म्हणते. छान आहे पिल्लू. उलट यांनी माझा लई पाहुणचार केला. अगं बाई, पिल्लू भारी रे.
तुझी माझ्या विरोधात काय तक्रार आहे का? नाही, तुमच्या विरोधात कोणाची तक्रार असते होय? पण आता एका माणसाला आमच्या विरोधात कायम तक्रार असती बाबा. होय, कोण रे सत्य? कोण आहे कोण आहे कोण आहे? हाय बाबा एक माणूस असो, पण आता फिर्यादीचीच काय तक्रार नाही म्हणल्यावर इशेच क्लोज ना. वाघमारे मॅडम, पण जोडी एक नंबर आहे तुमची. सध्या एक बोका आणि एक वाघमारे. म्हणजे एकात गरजेपेक्षा जास्त कॉन्फिडन्स आणि एक पोलीस असून बी शून्य कॉन्फिडन्स. पण खरं सांगू का, तुम्हा दोघांना नांदताना बघून ना मला लय आनंद होईल बघा. कसं आहे ना मॅडम, तुम्ही माझं लग्न मोडलं होतं, मी तुमचा साखरपुडा मोडला. आता हिशोब बरोबर झालाय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जोवर माझ्या डोक्यावर अक्षता पडत नाहीत तर तुमच्या बी डोक्यावर अक्षता पडणार नाहीत. तुम्ही सप्त्याशी पंगा घेतलाय आणि परत जर लग्नाचा विचार जरी केला ना तर याचा कायमचा कार्यक्रम फिक्स करून टाकतो. बोट बी गावणार नाही अंगठी घालायला, कळलं का? नाही, मी आयुष्यात लगीनच करणार नाही. गुड गुड. काय र देवा, काय अवस्था करून ठेवली या लेकराची. माझ्या लेकरू माझं कवा कधी कोणाच्या आद्यात नाही का मध्यात नाही, आणि हे असलं हे आलंय ह्याच्या वाट्याला. ती समजा का नाही त्या मंचीमुळेच झालंय. माझ्या लेकराला नजर लावणार का नाही बुडून मरून देत त्या 12 मोठ्याच्या हिरीत. डीजे आहे का बघ. अरे समध्या गावाला कळलं माझ्या डीजेला मंडपातनं उचलून नेला म्हणून. मम्मी, ज्यांना माहित नाही त्यांना पण माहिती करून काय माझी इज्जत घालवतीस का काय? अरे गप जरा थांब, आली कोण आहे बघून. बघा, मला वाटलंच होतं तुम्ही समधी माझ्यासाठी येणार म्हणून. आता शेवटी गाव हाय म्हणल्यावर माणूस की आलीच की. व तुम्ही आम्हाला ओळखलाय का न ओळखल्याचं नाटक करतायसा? माझ्या ब्युटी पार्लर मध्ये नट्टापट्टा करून गेला आणि म्हणाला की पैसे नंतर देते. ओळखलं का? आमच्या दुकानात साड्या घेऊन आलाय तुम्ही, आणि तुमची होणारी ती सून मंजू मॅडम पोलीस आहे म्हणून सांगितलंय तुम्ही. माझ्या कुठनं मिठाई घेऊन गेले ती. पैसे सोडाच, पण त्या चिवड्यातलं मनुका खाल्ले ती मुठभर, आणि जाता जाता 7-8 कंदी पेड सुद्धा हाणले ती. ती पैसे घेतल्याशिवाय सोडणार नाही मी. हा, आमचे पैसे अगोदर आम्हाला द्या. पैसे पाहिजे. ऐपत नाही तर कशाला उधारीवर सामान घ्यायचं? हो, ऐपत कोणाची काढताय? माझी ऐपत माहित नाही तुम्हाला? माझी भाची आहे का नाही, माझी होणारी सून, ती पोलिसात आहे, पोलिसात. हा, त्याच्यामुळं माझ्याशी ह्या भाषेत अजिबात बोलायचं नाही, सांगून ठेवत्या. अहो, तुमचे नातेवाईक पोलीस आहेत म्हणून तुम्ही आम्हाला लुबाडणार का? माझ्या ब्युटी पार्लरचे पैसे राहिलेत आणि माझ्या मिठाईचे पैसे पाहिजेत. माझ्या दुकानातनं साड्या घेतलेत, त्याचे पैसे घेतल्याशिवाय मी हलणार नाही. हा, ही बघा, ही माझी सून आहे, पोलिसात आहे, पोलिसात. आता तीच बघून गेल तुमच्याकडे कसं काय. ती काय झालंय? अहो, तुमच्या साखरपुड्यासाठी यांनी सगळं सामान उधारीवर आणलंय. हा, मग काय पळून चालले मी? आणि ही माझी सून आहे का नाही, तिच्या सांगण्यावर समधी उधारी केली आम्ही. हा, म्हणजे ह्यांचं काय पैसा आहे ती का नाही, ती जरा बघून घे काय आहे ती. हा न, तसं बी तू माझी होणारी सून आहेस, त्याच्यामुळं तुझी बी काय तर जबाबदारी आहेच की. ओ मॅडम, तुम्ही पैसे द्या आमचे. होय, सारखं सारखं चक्र मारा, आता जमायचं नाही आम्हाला. हा, 1 मिनिट.
दीदी का दिल पैसे आणि या साड्या बिड्या नाचवत तूच आली होतीस ना? ए आमरे, करते आहे ना घरातली ही, मग तिलाच देऊन दे. आणि काय ग, दादा असता तर कोणी केला असता खर्च? त्यानंच केला असता ना. ही जर दादाच्या जाग्यावर लागल्या तर दादाची समधी कर्तव्य हिलाच करायला लागणार आहे ती. नाहीतर दादाच्या जाग्यावर लागून हिचा काय उपयोग आहे? चल रे डीजे. मॅडम, आमच्या पैशाचं काय आता? एक मिनिट, त्या पैशाशी ना दीदीचा काय बी संबंध नाहीये. ती बाई गेली ना आतमध्ये, तिच्या मागे जायचं. तिनं व्यवहार केलाय ना तुमच्याशी, मग तिच्याकडनंच पैसे घ्यायचे. अमरे थांब. हे बघा, मला फक्त 10-15 दिवसाचा वेळ द्या. मी तुमचे सगळे पैसे परत करीन. मॅडम, तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही तर पोलीस आहे आणि उद्या जर का तुम्हीच आम्हाला धमकायला आला तर. बरोबर आहे. शेवटी आमचा हातावर आहे. अहो, मी त्यातली नाही आहे. आणि सगळे पोलीस काय तसे नसतात ना. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचे सगळे पैसे परत करीन. ठीक आहे, तुझ्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे काय करू शकतोय बाई? वाट पाहतो आम्ही, पण जर आमचे पैसे आम्हाला दिले नाहीस तर तुझ्या टेशनात येऊन धिंगाणा घालायला कमी करणार नाही आम्ही. चला हो. दिदे, अगं कसे देणार आहेस या समजांचे पैसे तू? द्यावं तर लागलच. आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते कार्यसम्राट आमदार तात्यासाहेब मोहिते यांच्या वतीने सर्व गरजू महिलांना या ठिकाणी शिलाई मशीनचं वाटप होणार आहे. तर या संधीचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे. मॅडम, नाव काय आपलं? श्वेता जानकर. श्वेता जानकर. राहणार? नागठाणे. नागठाणे. तात्यासाहेब स्वतः करणार आहेत का शिलाई मशीनचं वाटप? ताई, तात्यासाहेबच येणार होते वाटायला, पण त्यांना अर्जंट जरा मंत्रालयात जावं लागणार आहे, म्हणून त्यांनी सत्यदादाची आई उर्फ मम्मी साहेब यांच्या हातून शिलाई मशीनचं वाटप करायला सांगितलंय ना. आमच्या मम्मी साहेब हायतच लय भारी. तात्या साहेबांचा सत्यदादावर आणि आमच्या मम्मी साहेबांवर लय विश्वास आहे. आणि हो, आमच्या मम्मी साहेबांसोबत फोटो काढून हॅशटॅग लिहून स्टोरी टाका आणि भिरगिट मारा सगळीकडं. विषय का होऊ द्या व्हायरल. हा, हो द्या व्हायरल सुद्या. मम्मी, व्हायरस नाही, व्हायरल. तेच. मम्मी साहेब, सत्यादादा कुठे आहेत? येणार आहेत. काय काळजी करू नका. 5 मिनिटात सत्यदादा येणार आहेत. तोपर्यंत तुम्ही चहा प्या. चला या ताई, या. ए बलम्या, काय मम्मी? सत्यानं त्या कॉन्स्टेबलला चांगला धडा शिकवला का नाही? चांगला हिसका दाखवलाय. तिच्या साखरपुड्यातून तिच्या नवऱ्याला उचलून आणलं. काय सांगतोय? हो, बरं केलं. पण मम्मी, लगेच घरला निघून सोडलं. कोणी सोडलं? सत्यानं. अरे दादा आला. सगळं निवांत सुरू आहे ना? हा, हो दादा. नमस्कार ताई. बघ जरा व्यवस्थित. चाललंय ना व्यवस्थित? नमस्कार ताई. नमस्कार. सत्यादादा, तुम्ही आहात म्हणूनच आमच्या हाताला काम घावतंय बघा. तात्यासाहेबांनंतर ना तुम्हीच आमचे भावी नेते. अहो, असं काय नाही हो. हे तर कर्तव्य आहे माझं. आणि तुम्ही काय बी काळजी करू नका. ज्यांनी नावं दिल्यात ना त्या सगळ्यांना मशिनी मिळणार. एक्सक्यूज मी, एन्जॉय टी. सत्या, बलम्या, बघ तू. एक मिनिट, जरा इम्पॉर्टंट काम आहे. मी जे ऐकलंय ते खरंय का? तू त्या कॉन्स्टेबल पोरीच्या हुंड्याऱ्या नवऱ्याला साखरपुड्यातून उचलून आणलं आणि लगेच सोडलं बी. विसरलं का तिनं काय केलं ते? तू तर म्हणला होता ना की तिला चांगला धडा शिकवेल म्हणून. तुझं लगीन मोडून सत्ता लगीन कराय मोकळी झाली ना. अगं मम्मी, तू काळजी करू नकोस. जर आपल्या दारात लग्नाचं मांडव उभा राहत नाही ना, तर तिच्या बी दारात लग्नाचं मांडव उभा राहणार नाही. इशेच वारी करून आलोय मी. तू ना त्या मशीन वाटपाच्या कार्यक्रमाकडे लक्ष दे. अगं, तात्यासाहेबांनी विश्वासानं जबाबदारी सोपवली आपल्यावर आणि कार्यक्रम तुझ्याच हस्ते झाला पाहिजे असं बी सांगितलंय. तिचं काय करायचं ते मी बघतो. देवा, काय अवस्था करून ठेवली या पोराची. आपलंच पोरग आहे का नाही ती बी ओळखू ना झालंय.
मम्मी तुला सांगतो की एकानं लात घातली की दुसऱ्याची बुक्की यायची, बुक्की झाली की गुच्ची यायची, आणि गुच्ची झाली. बस बस कळलं तुला किती हाणलाय ते. रत्ना, ही मंजू किती बी दावत असली आणि त्या गुंडाचा काही संबंध नाही तरी बी तिच्याच सांगण्यावरून त्या पोरानं काही केलं नसेल. कशावरून? तसं जर असेल का नाही तर तिला चांगलीच अद्दल घडवीन मी. अरे सॉरी सॉरी, चुकून झालं. आता नाही आता नाही. मम्मी ती मंजू असं का करल? अरे तिला लगीन करायचं नसेल म्हणून करत असेल. मम्मी हळू. मग जाऊ दे की, उगा कशाला विस्तवात हात घालतोय आपण? अगं मम्मी, माझा जीव जाण्यापेक्षा लग्न मोडलेलं कव्वा पी बेस्ट. तुझं तंगडच मोडीन बघ परत असा बोलला असतं. तिला वाटत असेल मी घाबरत्या का काय, तर तो तिचा लई मोठा गैरसमज आहे. आता मी लगेच पुढची तारीख काढत्या का नाही ती बघाच. पण ह्या बारीला साखरपुड्याची नाही, ह्या बारीला लग्नाचीच तारीख काढणार आहे. बरं झालं बाई डीजे सुटला एकदाचा. हा ना, नाही तर ती काय दाशीन बसलीच होती आपल्या डोक्यावर. आणि दिदे तू कशाला गेली ग पुढं तिचा व्याप सांभाळायला? अगं तिनं तिचं बघितलं असतं की काय ते. तिच्या पोराला शोधायला बी तूच गेलीस आणि ती बसली आहे घरात मिसरी लावत. आधीच डोसक्यावर कर्जाचा डोंगर आहे, म्हणजे कसे देणारेच पैसे? हॅलो, वय हा चालते की साहेब, मी येते ना का सगळी कागदपत्र घेऊन. वय थँक्यू, खरंच थँक्यू. अगं तिथे काय झालंय? अगं गेली 6 महिने आपण आपल्या पप्पांच्या पेन्शनसाठी जे प्रयत्न करत होतो ना, त्यांचाच फोन आलता आता. फक्त एका साहेबाची सही राहिला, ती झाली की 6 महिन्यांची पेन्शन एकदम जमा होणार आहे. खरंच? अगं तिथे हे कसलं भारी आहे. आहे हे पैसा आलं ना की सगळी टेन्शन खलास बघ. आत्ता कुठं तर जीवात जीव आल्यासारखं वाटायला लागले. इतके दिवस तू एकटीच धावपळ करत होतीस, वाटलं कुठं कुठं पुरी पडशील. पण आता हे पेन्शनचं काम झालंय तर वाईचा आधार मिळालाय बघ. बरं मी निघते, फक्त एक सही राहिली तेवढी घेऊन येते. कागदपत्र कुठं कपाटातच आहेत का? आहेत, सगळी कपाटातच आहेत. चाल येत ये. आये बरं झालंय पेन्शनचं काम झालं, वायसीच्या मनावरचा ताण कमी होईल आता. देवच पावला म्हणायचा है ना. अहो आजोबा, अहो महिलांसाठी मशीन वाटपाचा कार्यक्रम आहे. माझं वेगळं काम आहे पोरा. अहो नाही 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 आजोबा, अहो महिलांसाठी मशीन वाटपात चाललंय, तुम्ही कुठं मध्ये घुसताय? नाही थोडं काम आहे. हा तुमचं सगळं काम करणार सत्यादादा, पण आता जरा सत्यादादा गडबडीत आहे. परत नंतर या तुमचं काम होणार म्हणजे होणार. या तुम्ही या, परत या, जरा गर्दी कमी होते असं म्हणताय. आजोबा, आजोबा बोला. काय नाही बा, आता राहू दे, तू गडबडीत असशील ना. हो नाही आजोबा, बोला तुम्ही. जिथं माझी गरज असते ना तिथे सत्यात आडदेशी उभा असतो बघा. आणि अशा वेळेला मी नसलो तर काय होणार? बोला तुम्ही, काय काम होतं? पोलीस खात्यात होतो, अख्खं आयुष्य वर्दीत घालवलं लोकांची सेवा करण्यात. पण आता मसनवाट्याकडे जाताना आबरूची काही चिंतडं उडतायत रे बाबा. या लोकांनी माझी पेन्शन अडवून धरली, समोर तोंडावर गेलं तर अपमान करून सोडतायत. अधिकारी लोक टेबल खालून पैसा मागतायत. बिन पोराचा आहे ना मी, पोरका म्हातार पण जीवन जगतोय. हक्काच्या पैशासाठी आता खेट्या माराव्या लागतायत. आता आपलं काम झालंच म्हणून समजा. या आता. मे आय कम इन सर? मॅडम आपण या 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 या.
हो आता तुम्ही पोलीस मॅडम, तुम्ही परवानगी घेऊन आत येणार होय? अहो बसा ना. अहो बसा. बोला. साहेब ही कागदपत्र. हो याची काय गरज होती? माहित आहे मला, वडिलांच्या पेन्शनसाठी चालायत ना तुम्ही. हो. बर मग घर कसं चाललंय? चांगलं चाललंय, तसा काय लोड नाही आता. वडिलांच्या जागी लागलात ना तुम्ही? हो. मग पगार किती येतो काटछा ठेवून तुमच्या हातात? 22-23 हजार मिळतो की. वाघमारे मॅडम तुमचं काम झालंय. एक साहेबांची सही तेवढी बाकी आहे, तेवढी घेऊन येतो मी. साहेब. हॅलो साहेब, मी आलेच. हो. हॅलो. हाय. अगं आज होते आपलं काम. साहेब म्हणलं फक्त एक सही राहिले, ते झालं की होईल काम. आई म्हणले ना सकाळी टेन्शन घेऊ नको. कोण रे तुम्ही? माझं सोड, तुम्ही हे सांगा की हे आजोबांना ओळखता का? हो ओळखतो, हे रिटायर पोलीस शिपाई आहेत. मग ह्यांच्या कागदपत्रात अशी काय कमी आहे की तुम्ही पेन्शन सुरू करायला उशीर करताय? पेन्शन त्यांची, आणि तू कशाला आला इथे हिरोगिरी करायला? हा इथं आलाय म्हणजे पुन्हा काहीतरी गोंधळ नक्की होणार.